हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मीवांश अँड सावी वर्ड. आज मी बनवणार आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी डाळ भात, वाटाणा बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, गोड शिरा आणि चपाती. एक गॅसवर मी तांदूळ स्वच्छ धुवून भात लावलेला आहे व दुसऱ्या गॅसवर मेथीच्या भाजीची तयारी करत आहे. मेथीची भाजीला कांदा कापून, लसूण, मिरच्या फ्राय करत आहे. त्यानंतर मेथीची भाजी टाकून भाजी चवीनुसार मीठ टाकले. भाजी चांगली परतून घ्यायची. दुसरीकडे लगेच पीठ मळायला घ्यायचं. पीठ मुरून 10-15 मिनटं मुरत ठेवायचं. पीठ मुरत ठेवून वाटाणा बटाट्याच्या भाजीची तयारी करायची. कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर कापून घ्यायचे व फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं. जिरे, मोहरी, कांदा, लसूण, टोमॅटो चांगले फ्राय करायचे. नंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला, थोडासा चवीनुसार मीठ, नंतर बटाटा टाकायचा आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकून शिजायला लावायचे. चपात्यांचं पीठ मुरलंय तर आपण लगेच दुसरीकडे चपात्या करून घेऊ. चपात्या झाल्यानंतर आपण लगेच गोड शिरा बनवण्याची तयारी करू. गोड शिरा बनवण्यासाठी कढई गरम करत ठेवायची. कढई गरम झाल्यानंतर तूप टाकून रवा टाकायचा व चांगला लालसर भाजून घ्यायचा. त्यामध्ये वेलची, ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि गरम पाणी टाकून घ्यायचा. नंतर थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर साखर टाकायची व चिमूटभर मी मीठ टाकते. अशा पद्धतीने खूप छान होतो गोड शिरा. माझ्या मुलांनाही खूप आवडतो. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. गोड शिरा बनून झाल्यानंतर आपण वरण बनवूया. मी डाळ भिजत टाकली होती तर मी डायरेक्ट वरणाला फोडणी देणार आहे. आता कुकरमध्ये जिरे, मोहरी, लसूण, मिरच्या, हिंग चांगला फ्राय करून घ्यायचा. नंतर हळद टाकायची व चवीनुसार मीठ. ते परतून झाल्यानंतर डाळ टाकायची आणि वरतून कोथिंबीर टाकून पाणी टाकायचं. अशा पद्धतीने डाळ खूप छान होते आणि कमी लोक असली, 2-4 लोक असली तर अशी डाळ परवडते केलेली, शिजवायची नंतर फोडणी देण्यापेक्षा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा. तयार आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी जेवण. एकदा नक्की बनवून बघा. थँक्यू.